दरम्यान सैफ अली खानवरील हल्ला हा पूर्वनियोजित कट असू शकतो. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही भीती व्यक्त केलेली आहे. मुलाचं नाव तैमूर ठेवल्याबद्दल सैफ अली खानला अनेकदा टार्गेट केलं गेलंय असं सुद्धा आव्हाड यांनी म्हटलेलं आहे. हल्ला धार्मिक कट्टरवाद्यांकडून झाला आहे का हे तपासणं सुद्धा आवश्यक असल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय. हल्लेखोराची वार करण्याची जी पद्धत आहे ती जीवे मारण्याच्या हेतूनच असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान आजच्या घटनेला आधीच्या 2 घटनांशी जोडणं अयोग्य असल्याचं योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे. सैफचं आडनाव खान असल्यामुळे याचं राजकारण होत आहे असं सुद्धा योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे. विरोधकांना राजकारण करण्यामध्ये रस आहे. मुंबई आजही सगळ्यात सेफ आहे असं कदम यांचं म्हणणं आहे. हे सैफ अली खान, त्याचं आडनाव खान आहे म्हणून लगेचच नाही मत मुस्लिम होता म्हणून त्याच्यावरती हा हल्ला करण्यात आलेला आहे. धार्मिक रंग द्यायचा विरोधकांना दुसरा आता कुठला उद्योग राहिलेला नाही. ते आता सत्तेच्या बाहेर आले, सत्तेच्या बाहेर बसलेले आहेत आणि पुढचे 15 वर्ष तरी आम्ही सत्तेमध्ये येणार नाही हे त्यांना माहिती आहे. मग यायचे प्रयत्न करत असताना फक्त धार्मिक रंग द्यायचा कुठल्याही इन्सिडेंटला तुम्ही कायदा सुव्यवस्था प्रश्न तुम्ही बिघडवण्याचा प्रयत्न करताय. मला वाटतं ह्याचा आपण कुठेतरी भान ठेवलं पाहिजे. राजकारण कुठल्या स्तरापर्यंत आपण घेऊन गेलं पाहिजे ह्याचा विचार विरोधकांनी करणं गरजेचं आहे. बाबा सिद्दीकीजींच्या आणि सलमान खानच्या इन्सिडेंटशी ह्या घटनेशी जोडण्याचा काही संबंध नाही. म्हणजे सगळेच बॉलिवूडचे अभिनेते किंवा अभिनेत्री आता धोक्यामध्ये आहेत असं चित्र आपण तयार करणं चुकीचं आहे. सगळ्यांना मी अश्युरिटी देऊ इच्छितो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये होम डिपार्टमेंट काम करत असताना मुंबई पूर्णपणे सुरक्षित आहे. मुंबईमधली प्रत्येक व्यक्ती सुरक्षित आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.